पार्सच्या मनातलं वहिनींच्या कागदावर उमटल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून जुने जाणते बाहेर. वाद वाढतात सुनेत्रा पवारांची सारवासारव. नजरचुकीनं ज्येष्ठांची नावं राहून गेल्याची मांडली भूमिका. दुसऱ्यांदा जाहीर अपमान झाल्यानं प्रफुल्ल पटेल दुखावले. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष विकोपाला. ठाणे मनपाच्या 9 शिवसेना नगरसेवकांवर शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप. शिवसेना नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार टांगती. नसरापुरातल्या मुलांच्या शौर्याला सलाम. भीमराव कांबळेला रोखण्याचा लहानग्यांनी केला होता प्रयत्न. वासनेपुढे मात्र फिके पडले बचावाचे प्रयत्न. भीमराव कांबळेची न्यायालयात हजेरी व्हिडिओद्वारे. नराधम भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी. नूर मोहम्मदची पाठराखण कोण करतोय? आरोपी नूर केवळ निलंबित. शिवाई बस छेडछाड प्रकरणी अजूनही बडतर्फी नाहीच. दिलेली परीक्षा पुन्हा द्यावी लागणार. नीटच्या परीक्षेला फुटीचं ग्रहण. काँग्रेसची विद्यार्थी संघटना उतरली रस्त्यावर. नीटची परीक्षा रद्द झाल्यानं नवी दिल्लीत आंदोलन. काही भाजपवाले मोदींचे ऐकेनात. सौभाग्यसिंह ठाकूरनं उडवला 100 गाड्यांसह धुरळा. मध्य प्रदेशातील दृश्य देशभर चर्चेत. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा. पावसाळी अधिवेशनाआधीच विधान परिषदेच्या सदस्य संख्येत वाढ होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय. गेल्या 2.5 वर्षांपासून विधान परिषदेच्या 17 जागा रिक्त. 20 झेडपी निवडणुकांवर अद्याप निर्णय नाहीच. उन्हाळी सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार. 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचंही भवितव्य अधांतरित. माढ्यातील भोंदूबाबा विरकर प्रकरण. भोंदूसोबत पवार गटाच्या खासदाराचा फोटो. निलेश लंकेंचे भोंदूंच्या पाया पडतानाचे फोटो समोर. मुंबईजवळच्या मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. टोळीतील 13 जणांना अटक. 2 महिलांचाही समावेश. कसारा इगतपुरी दरम्यान मंगळवारी आणि बुधवारी ब्लॉक. तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान घेण्यात येणार पॉवर ब्लॉक. मुंबईसह कोकणात पारा 35 अंशावर. आजपासून हवामान कोरडं राहणार. हवामान विभागानं वर्तवली शक्यता. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर. युरोपातील 4 देशांचा दौरा करणार. 15 ते 17 मे रोजी नेदरलँड दौऱ्यावर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा. CV षण्मुगम यांचा टीव्ही केला पाठिंबा. हिमंता बिस्वा शर्मांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. शपथविधी सोहळ्याला मोदींशहांसह फडणवीसांचीही उपस्थिती. बायोडिझेल धोरणाचा परिणाम. देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची भीती. आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर पुन्हा महागला. आज एका डॉलरचा भाव 95 रुपये 54 पैसे.